श्री स्वामी समर्थ. मी मंदाकिनी पाटील. माझ्या थ्रेड्स अँड बटन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. बघा, आता गुढीपाडवा तर खूप लांब आहे, पण गुढीला साडी कशी शिवायची ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, माझ्या घरात मी ब्लाऊज शिवते ना, ब्लाऊज मधलं हे कापड उरलेलं आहे. तर हे कापडाची बघा, ही एक बाजू आहे ना, ही बाजू मी 7.5 इंचाची घेतलेली आहे. आणि ही दुसरी बाजू आहे ना, ही दुसरी बाजू ही 15 इंचाची आहे. मी तुम्हाला मोजून दाखवते. हे बघा, हे जवळजवळ 15 इंचापेक्षा असं 20 इंच आहे. तर तुम्ही 20 इंचाच्या ऐवजी तुम्ही किती घेऊ शकता, किती म्हणजे जेवढ्या लांबीची तुम्हाला पाहिजे असली तेवढ्या लांब. 20च्या ठिकाणी तुम्ही 25-30 असे घेऊ शकता. आणि ही जी रुंदी आहे ना, हे बघा, ही कापडाची घडी केली. घडी केल्यानंतर हे बघा, ही वरची बाजू 18 इंच भरली. 18च्या दुप्पट 16 इंच, तर 18च्या दुप्पट 36, असं 36 इंच आहे. हे बघा, हा कापडच आहे ना, हा 36 इंच आहे वरची बाजू. आता आपण काय करू, ही बघा, ही खाली आहे ना, तर हे असं तिरकस टारकस आहे कसं तरी. तर आपण याचा असा त्रिकोणात कापून घेऊ आपण. हे बघा, ही अशी घडी केलेली आहे ना मी. हे बघा, ही 7.5 इंचाची आहे ना. इथून तर हे कापड संपेपर्यंत इथे आपलं हे 20 इंचाचं आलेलं आहे ना, तिथे अशी ही तिरपी घडी करून घेतलेली आहे. हे बघा, ही अशी तिरपी ही घडी केली. हे आपण कट करून घेऊ. हे असं आपण तिरप कट करून घेऊ. हे बघा, कट केल्यानंतर हा असा त्रिकोणी तुकडा दिसतो. हे बघा, हे बघा, असा आपला हा पूर्ण त्रिकोणी तुकडा झालेला आहे. हे बघा, हे 7.5 इंच घेतलेलं आहे आपण एका बाजूनं, आणि एका बाजूनं हे जवळजवळ 20 इंच आलेलं आहे. हे इकडं 20 इंच. मग हे 7.5 इंचापासून हे इकडं जिकडे 20 इंच आलेलं आहे ती बाजू, आणि ही सरळ बाजू, आणि ही 7.5 इंचाची ही बाजू, इथे आपण 1.5 इंच शिलाई घेऊन घेऊ. तिघी बाजू शिवून घ्यायच्या. हे बघा, हे 20 इंच जे बाजू असते ना उंचीची, ती बाजू अशी 1.5 इंच शिलाई घेऊन शिवून घेऊ आपण. आता हे बघा, हे 36 इंचाची जी बाजू असते ना, 36 इंच रुंदीची, ती बाजू आपण 1.5 इंच शिलाई घेऊन अशी शिवून घेऊ आधी. हे बघा, हे बघा, आता हे 7.5 इंचाची जी बाजू असते ना ते शिव. आणि शिवताना लक्षात ठेवायचं, हे सुलट बाजूनच ठेवायचं. हे सुलट बाजू आहे ना, हे सुलट बाजूनच जसं ओढवायचं, उलट बाजूनं नाही वळवायचं असं. कारण आपल्याला हिच्यावर लेस लावायची आहे, मग ती लेस दिसणार नाही, उलट सुलट आपल्याला दिसणार नाही. म्हणून हे सुलट बाजूनं जसं वाळायची ही पट्टी. अशी तिघी बाजूच्या या सुलट बाजूनं पट्ट्या वाढून घ्यायच्या. हे बघा, आपल्या अशा ह्या तिघी बाजू ह्या अशा शिवून झालेल्या आहे. आता ज्या बाजूनं शिवले ना
त्या बाजूला आपण किनार लावून घेऊ. माझ्याकडे एक नव्या साडीची पूर्ण किनार पडलेली आहे. त्या साडीची किनार आपण लेस म्हणून या चारी बाजूने अशी लावून घेऊ आपण. हे बघा, ही लेस ठेवून दाखवलेली आहे आणि मी जशी आपण ठेवलेली आहे तशी आपण या साडीला जोडून देऊ. हे बघा, त्यासाठी आपण काय करू, हे साडीची जी किनार आहे ना, ही वरची बाजू आहे ना, ही आधी अशी सरळ शिवून घेऊ. एक तर किनार असते, इथे शिवायची गरज नाही. हे या बाजूने अशी आधी सरळ शिवून घेऊ आपण. हे बघा, ही अशी सुलट बाजू ठेवायची साडीची आणि तिच्यावर ही लेस ठेवायची आणि इथून ही सुरुवात करायची शिवायला. आणि जिथे कोण येतात ना, तिथे अशी असा कोण घेऊन अशी ही वाळून घ्यायची अशी. हे बघा, जिथे तो कोण आलेला असतो तिथे असं करून घ्यायचं आणि इथे शिलाई घेऊन घ्यायची. आता ही खालची बाजू असते ना, ही पण शिवून घ्यायची. हे बघा, ही खालची बाजू अशी शिवून घ्यायची. हे बघा, अशी आपली पूर्ण तिघी बाजूनं लेस लावून झालेली आहे. आता आपण ही जी तिरकी बाजू असते ना, ही तिरकी बाजू असते ना, या तिरकी बाजूनं प्लेटी घ्यायच्या. त्या मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही पहिली प्लेट असते ना, ही लेस लावलेली असते ना, आपण ही लेस वरती यायचं म्हणून ही पहिली प्लेट अशी घ्यायची. हे बघा, अशी घ्यायची आणि इथे हातानं शिवून घ्यायचं. हे बघा, ही दुसरी प्लेट घ्यायची अशी आणि इथे जवळजवळ या दोघी प्लेटमध्ये 1 इंचाचं अंतर ठेवायचं आणि इथे हाताने शिवून घ्यायचं. अशा या हाताने अशा सारख्या प्लेटी घ्यायच्या या आणि अशा या हाताने पक्क्या करत जायच्या. हे बघा, ही अशी तिसरी प्लेट घ्यायची आणि इथे असं वजन ठेवत जायचं. आणि हाताने अशी पक्की करायची. ह्या ना आता आधी जमत नाही मशीनवर, तर आधी अशा हाताने ह्या पक्क्या करायच्या. हे बघा, अशा प्लेटी घेऊन घ्यायच्या आणि त्याला प्रेस करून घ्यायची. बघा कशा छान झाल्या. आणि आता हे सरळ आहे ना, असं सरळ हे कापून घ्यायचं थोडं. असं सरळ कापून घ्या आणि इथे आपण आता कमरपट्टी लावू. कमरपट्टी लावायच्या आधी आपण हे लटकन तयार केलेले आहे ना, हे लटकन लावू घे. तुम्ही कुठल्याही प्रकारचे लटकन तयार करू शकता. ते आधी लावून घ्यायचे. इथे दोघी बाजूनं 2 लावून घ्यायचे.
हे बघा, कमरपट्टी लावताना काय करायचं, अशी अर्धी बाजू अर्धा इंच पुढे ठेवायची, तशीच इकडची पण अर्धा इंच अशी पुढे ठेवायची आणि एक खालून एक वरतून आणि मध्ये हे साडी घ्यायची ना, अशी कमरपट्टी आधी जोडून घ्यायची. हे खालून वर जोडल्यानंतर हे वरची बाजू अशी थोडी पाव इंच वाळायची आणि खालची वाळायची अशी. आणि या दोघी अशा बरोबर अशी शिलाई घेऊन घ्यायची. हे बघा, हे अर्धा इंच आपण सोडलेलं असतं ना, ते असं मध्ये घ्यायचं आणि हे इकडची बाजू पण अशी मध्ये घ्यायची, या दोघी मध्ये घ्यायच्या आणि अशा सरळ शिवून घ्यायच्या आधी. कमरपट्टीची वरची बाजू अशी शिवून घ्यायची. दुसरी साईड असते ना, ती पण अशी वाढून अशी शिवून घ्यायची. हे बघा, आणि कमरपट्टीला ही वरतून पण ही लेस अशी लावून घ्यायची. हे बघा, ही खालची कमरपट्टी लावताना काय करायचं, इथून बरोबर हा मध्य असतो ना, या मध्याच्या इकडे 1 इंच आणि या बाजूने 1 इंच असं एवढं अंतर मध्ये सोडून द्यायचं. हे बघा, असं इथपर्यंत शिवायचं. इथपर्यंत शिवल्यानंतर इथून इथपर्यंत अंतर सोडून द्यायचं. हे बघा, असं अंतर सोडायचं आणि परत मग इथे शिवायला सुरुवात करायची. ते अंतर कशासाठी, आपण गुढीची काठी घालतो ना, त्यासाठी ते अंतर सोडायचं बरोबर मध्यभागी. हे बघा, अशी आपली गुढीची साडी शिवून तयार झालेली आहे. हे बघा, हे बघा, अशी ही गुढीची साडी तयार झालेली आहे. हे बघा, हे लटकन लावलेले आहे मी आणि ही साडी एकदम छान तयार झालेली आहे. आता ही साडी गुढीला कशी नेसवायची ते मी तुम्हाला दाखवते. तर समजा माझ्या घरात गुढीला आता समजा काठी नाही आहे वेळेवर, एक काठी आहे, काडी आहे, तिला मी ती कशी घालायची तुम्ही गुढी समजून बघा कशी घालायची, तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे मध्ये अंतर सोडलेलं असतं ना आपण, इथे ती काठी घालायची. आता मी तुम्हाला उभी केली तर दिसणार नाही म्हणून मी तुम्हाला अशीच घालून दाखवते. हे बघा, अशी घालायची. हे बघा,
हिनं सुलट बाजूनं घातली ना तर ते अंतर सोडलाय, इथून अंतर सोडलेलं आहे. इथून जर घातली ना तर ही पाठीमागची बाजू मागे जाते. म्हणून काय करायचं, मागची बाजू असते ना उलट बाजू, तिथे थोडं अंतर असं कापून घ्यायचं, किंवा इथे या बाजूने शिवताना सोडायचं इथे, आणि उलट बाजूने ही काठी अशी घालायची. ही साडी उलट ठेवायची आणि उलट बाजूने ही काठी घालायची. हे बघा अशी ही उलट बाजूने काठी घातली की तिला ही साडी अशी बांधायची. ही बांधायची अशी साडी. आणि बांधल्यानंतर ही काठी अशी सुलट करायची, ही साडी अशी सुलट करायची आणि इथे गाठ मारायची. हे बघा हे बघा अशी दिसते ही साडी. हे बघा मी तुम्हाला ना भिंतीला टेकून दाखवते. हे बघा अशी दिसते ही काठ्यानंतर. असं वरतून तांब्या ठेवायचा, एक साखरेचा हार घालायचा, फुलांचा हार घालायचा. अशी छान आपली ही साधी सिंपल आणि शिवायला सोपी अशी ही साडी, गुढीची साडी शिवून तयार झालेली आहे. बघा तुम्हाला ही माझी साडी शिवून माझी ही साडी तयार झालेली आहे. तुम्हाला बघा माझी ही साडी शिवलेली आवडली का नाही आवडली ते मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आणि बघा किती सुंदर झालेली आहे. तर फक्त हे एक लक्षात ठेवायचं, माझं सांगताना इथे पुढे सोडलेलं सांगितलं तर हे मागून सोडायचं. म्हणजे आपण काठी मागून घालतो, पुढून घातली ना तर पुढूनही सोडलं तरी चालतं, पण पुढून मग ते साडी मागे जाते, आपण बांधतो म्हणून ती मागून अंतर सोडायचं, हे लक्षात ठेवायचं. आणि माझी ही साडी शिवलेली तुम्हाला आवडली का नाही आवडली मला कमेंटमध्ये कळवा. आणि माझ्या असेच हे नवीन नवीन व्हिडिओ बघायला माझं थ्रेड्स अँड बटन हे चॅनल बघायला विसरू नका. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा. म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केले की तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला कळेल. धन्यवाद.